मित्रांनो, तुम्हाला ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट म्हणजे आपला जो परिसर आहे किंवा आपल्या घराचं अंगण आहे, मागचं परसदार आहे, आजूबाजूची वनराई आहे, देवराया आहे, या सगळ्या जीवसृष्टीत त्या परिसरात असलेल्या पक्ष्यांचा अधिवास शोधणे, त्यांची माहिती गोळा करणे, त्यांचं छायाचित्र फोटो घेणे आणि तो एका वेबसाईटवर अपलोड करणे, अशा प्रकारचं ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट GBBC हे पुण्यात होत आहे, झालेलं आहे. आणि हे काय आहे तर जे हौशी पक्षी निरीक्षक आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळवून देणे आणि आपल्या परिसरात जे पक्षी आहे त्यांचा शोध घेण्यास, त्यांची माहिती एकत्रित करण्यास सगळ्या हौशी पक्षी निरीक्षकांना प्रोत्साहित करणे, अशा पद्धतीचं हे काम आहे. आणि ह्या कामासाठी द ग्लोबल सिटीजन सायन्स इव्हेंट या अनुषंगाने अशा पद्धतीचं काम आपल्या पुण्यात होत आहे. आणि या पक्षी निरीक्षणासाठी किंवा हा जो इव्हेंट आहे, ही जी घटना आहे, ही घटना आपल्या पुण्यात होते. पक्षी निरीक्षकाचं काम, पक्षी निरीक्षणाचं काम आपले हौशी पक्षी निरीक्षक करतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रणजित राणे, नचिकेत लिखिते, मधुर वैद्य हे सर्व लोक मदतीला असतात. आत्तापर्यंत ह्या GBBC अंतर्गत 50 पक्षी निरीक्षण पदभ्रमण मोहिमा या तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली ह्या करण्यात आल्या आहेत. आणि त्या कुठे केल्यात? पुणे शहरात, पुण्यातील टेकड्यांवर मुळा मुठा आणि एकत्रित झाल्यानंतर मुळा मुठा म्हणजे संगम, त्याच्यापासून अक्षरशः मांजरीपर्यंत आणि मुळेचं खोरं, मुठेचं खोरं, या सगळ्या जंगल भागात, वनांच्या प्रदेशात, नदीच्या काठावर, तलावांच्या परिसरात आणि पुण्यातली जी विविध उद्यानं, बगीचे आहेत त्यांच्यामध्ये हे पक्षी निरीक्षण आणि त्यांचा आवाज, त्यांचं वर्तन आणि त्यांचं मुक्त बागडणं ह्याचं निरीक्षण करायचं, छोटा व्हिडिओ तयार करायचा, छायाचित्र घ्यायचं, अशा प्रकारचं काम हे ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या अंतर्गत करण्यात येत आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या आयोजकांचं, तर तुम्ही एखादा पक्षी तुम्हाला दिसला तर त्याचं 15 मिनिट निरीक्षण करायचं. तो ह्या झाडावरून त्या झाडावर उडतो कसा, बागडतो कसा, तो अन्न गोळा करतो आहे, त्याची साद घालण्याची पद्धत कशी आहे, तो आवाज कसा काढतो आहे त्याच्या गळ्यातून, त्याच्यानंतर त्याच्या पंखाच्या हालचाली कशा आहेत, तो जर उडत असेल तर त्याची उडण्याची शैली कशी आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, पंखाची हालचाल, अशा पद्धतीचं त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याचे फोटोग्राफ्स घ्यायचे. मोबाईल असेल, झूम कॅमेरा असेल, लेन्सचा कॅमेरा असेल, हे सगळं नोंदवायचं. आता तुम्हाला माहिती आहे पुण्यात टेकड्या किती आहेत. तळजाईची टेकडी असेल, त्याच्यानंतर पंचवटीची टेकडी असेल, बाणेरची टेकडी असेल, बावधन बाणेरची, आपली पर्वती टेकडी असेल, येरोड्याजवळची आपला तारकेश्वराचा डोंगर असेल, दिघीचा डोंगर असेल, राम टेकडी असेल, डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य जे येरोडाजवळ आहे नदीकिनारी ते असेल, किंवा आपला संगम ब्रिजचा परिसर असेल, नाईकांचं बेट म्हणजे आपण डॉक्टर नायडू संसर्गजन्य रुग्णालयापासून नदीच्या काठावर जातो तिथं जे बेट आहे नदीच्या मध्यभागी, तिथं पक्षी निरीक्षणासाठी हे लोक जातात. पक्ष्यांचा माग काढतात, पक्ष्यांच्या हालचाली टिपतात आणि पक्ष्यांचं आपल्या अधिवासातील वागणं कसं आहे, ते जगतात कसं, अन्न कसं शोधतात,
ह्याचं निरीक्षण हे हौशी पक्षी निरीक्षक करत असतात. आता ह्या ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंटमध्ये 2 महत्त्वाची कामं केली जातात. 2 साधनांचा उपयोग केला जातो. त्याच्यामधलं पहिलं साधन आहे मर्लिन बर्ड आय डी ॲप. मर्लिन बर्ड आय डी ॲप ह्यामध्ये पक्ष्याचा फोटो किंवा पक्ष्याचा जो आवाज आहे, त्याचा जो नैसर्गिक आवाज आहे, त्याद्वारे पक्षी नेमका कोणता आहे हे ओळखण्याची सुविधा उपलब्ध आहे. आणि दुसरं आहे ई-बर्ड. ई-बर्ड हे जे मोबाईल ॲप आहे किंवा ह्याची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर आपण घेतलेल्या पक्ष्यांचे फोटो आपल्याला अपलोड करता येतात आणि तिथं त्या पक्षी कुठं पाहिला, तिथले अक्षांश, रेखांश, दिनांक, वेळ हे सगळं त्याच्यावर आपल्याला नोंदवता येतं. आता GBBC कशासाठी करायचं, तर ज्या वाटेने आपण रोज जातो येतो, आपल्या कामात गर्क असतो, आपल्याला आपली नोकरी, घरदार, प्रापंचिक जबाबदाऱ्या याच्यातून वेळ मिळत नाही, परंतु पक्षी निरीक्षण, आजूबाजूंच्या झाडांचं निरीक्षण, वृक्ष, वेली, लता, तरू यांचं निरीक्षण करायचं आणि ह्याच्या आश्रयाला असणारे पक्षी असतील, कीटक असतील, फुलपाखरे असतील, घारुताई असतील, घार असेल, सगळ्यांचं निरीक्षण करायचं, मुंगूस असेल, तर ह्या सगळ्यांकडं पाहण्याची दृष्टी विकसित व्हावी आणि ते सुद्धा निसर्गाचे घटक आहेत ही जाणीव आपल्यात निर्माण व्हावी आणि आपल्यासोबतचे जे मुके सगळे सोयरे आहेत, म्हणजे पक्षी, कीटक किंवा बाकीचे पर्यावरण साखळीतले लहान मोठे सूक्ष्म सगळे घटक, आणि याच्याशिवाय मुके सगळे सोयरे म्हणजे कोण, तर पक्षी असतील, कावळा असेल, घार असेल, कुत्रा असेल, मुंगूस असेल, मांजर असेल, हे आपल्या आजूबाजूला असतात. ह्याशिवाय जे आपल्या दृष्टीस पडत नाही, झाडांवर असतात, त्या पक्ष्यांबद्दल एक अनोखं कुतूहल, एक अनोखी ओळख निर्माण होऊन त्यांची सर्व माहिती आपण संकलित करावी या उद्देशाने GBBC हे पुण्यात झालेलं आहे, दरवर्षी होत आहे आणि त्याच्यामधून आपल्या पुण्यात असणाऱ्या पक्ष्यांच्या माहितीचा एक डेटाबेस, माहितीचं संकलन निर्माण होत आहे. त्यामुळे GBBCमध्ये हौशी पक्षी निरीक्षकांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे आणि हे मर्लिन ॲप, ई-बर्ड ॲप हे उपलब्ध करून दिल्यामुळे रिअल टाईम स्नॅपशॉट तिथे उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि GBBCला सहाय्य कोणाचं आहे किंवा GBBC ॲसोसिएट कोणासोबत आहे, तर कॉर्नेल लॅब ऑफ ओरिन्थॉलॉजी अँड नॅशनल ऑडिबॉन सोसायटी याच्याशी GBBC संलग्न आहे. त्यांचं ह्या कामासाठी मार्गदर्शन लाभत आहे. पक्ष्यांचा अधिवास, पक्ष्यांचं स्थलांतर याचा अभ्यास निरंतर या माध्यमातून पक्ष्यांबद्दल ओढ, आकर्षण असणारे, कुतूहल जागं ठेवलेले लोक करत असतात. आणि आपल्या पुण्यात हा अभ्यास का केला जातो आहे, तर पुणे हे जे निसर्गसंपन्न, चांगलं हवामान असणारं सुखद असं शहर होतं, जे आता कॉन्क्रीट, उष्णता, वायू, धूळ आणि सिमेंटचं आच्छादन, काचेमुळे तापणारे तापमान यामुळे अक्षरशः पुण्याचा सत्यानाश झाला आहे. आणि ह्या सगळ्या नागरीकरणाचा पक्ष्यांवर, पशूंवर काय परिणाम होतो याचा अभ्यास GBBC मार्फत केला जातो. आता ह्या GBBCने युरोपियन हनी बजार्ड म्हणजे एक प्रकारची घार, ज्याला मधुहन घार किंवा मोहोळ घार असे म्हणतात, की जी आपले जे मोहोळ असतं मधमाशांचं, तिथं जी लाळ तयार होते, लार्वा ज्याला म्हणतात, ती खाण्यासाठी येते, त्यामुळे हिला मोहोळ घार म्हणतात. या GBBCने युरेशियन हॉबी हा एक प्रकारचा छोटा ससाना, ज्याला आपण इंग्रजीत फाल्कन म्हणतो, तो सुद्धा शोधून काढलेला आहे. आणि ह्या पक्ष्यांची रेंज
म्हणजे या पक्ष्यांची जी आवाका आहे तो आवाका अक्षरशः हिमालयापर्यंत जाणारा आहे. यांच्या पंखाची भरारी अक्षरशः काही हजार किलोमीटरची आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. अशा प्रकारचं हे पक्षी शोधायचं काम GBBC करतं आहे. आणि पुण्यामधलं वाईल्डलाईफ ह्याच्यामध्ये पुण्याचं जे वातावरण बिघडलं आहे म्हणजे कॉन्क्रीटचे जंगल, झाडांची कत्तल, वाढणारं तापमान, नदीचं झालेलं गटार आणि आपण त्याला नागरीकरण म्हणतो त्याच्यामुळे पुण्याच्या वाईल्डलाईफवर जो परिणाम होतो त्याचा अभ्यास ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट याद्वारे केला जात आहे. आणि ह्याच्यामध्ये जे हौशी पक्षी निरीक्षक काम करत आहेत त्याच्यामध्ये तुम्हालाही सहभागी होता येईल. तुम्हीही रस दाखवा आणि ह्याचा आधार व्हा. मित्रांनो, आज आहे 30 एप्रिल. आज वैशाख पौर्णिमा आहे. आज रात्री ती लागते. उद्या रात्रीपर्यंत आहे म्हणजे 1 मेच्या रात्रीपर्यंत आहे. तुम्हाला माहिती असेल की वैशाख पौर्णिमेला सगळ्या अभयारण्यात, सगळ्या वनप्रदेशात पाणवठ्यावर कॅमेरे लावून किंवा मचाण बांधून प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षित असे निरीक्षक पाणवठ्यावर येणाऱ्या वाईल्डलाईफ म्हणजे विविध प्राण्यांची गणना करत असतात. ही प्राणी गणना दरवर्षी वैशाख पौर्णिमेलाच होते. यावर्षी वैशाख पौर्णिमा आज 30 एप्रिल 2026 आणि उद्या 1 मे 2026 अशा 2 दिवशी ही बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा आहे. ही पशूंची गणना अभयारण्य, जंगल, वनप्रदेशात कॅमेरे आणि मचाण झाडांवर मुक्काम ठोकून केली जाते. कॅमेरे असतात आणि दुर्बीण असतात, मोबाईल असतात. याद्वारे ह्या पक्ष्यांना नोंदवलं जातं, टिपलं जातं. त्यांचे जे चिखलातले पायाचे ठसे आहेत त्याचा अभ्यास केला जातो, त्यांचा माग काढला जातो. आणि जंगलांमध्ये किती गव्या आहेत, किती गॅझल म्हणजे काळविटा आहेत, बाकीचे तरस असेल, लांडगा असेल, कोला असेल, बिबळ्या असेल, ह्या सगळ्यांची गणना केली जाते. तो हा 30 एप्रिल आणि 1 मे अशा 2 दिवशी यावर्षी वैशाख पौर्णिमा आहे, तीही केली जाईल. तसंच हे द ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट हे सुद्धा अशी कामं हौशी लोक करतात. तुम्हीही पशु पक्षी यांचा अधिवास याचा अभ्यास करायला लागा. पक्षी निरीक्षक व्हा. पशु पक्षी यांच्याबद्दल आस्था बाळगा, कारुण्य बाळगा. त्यांचं जीवन समजून घ्यायचा. ते ह्या जीवसृष्टीचे घटक आहेत. त्यांचासुद्धा या निसर्गावर अधिकार आहे. त्यांचा अधिकार, त्यांचा नैसर्गिक अधिकार आपण आपल्या कोणालाही त्याच्यात ढवळाढवळ करायचा अधिकार नाही. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझे रील पहा, ते लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा. माझे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ चॅनल अनवट वाट हा सबस्क्राईब करा. माझ्या या अनवट वाटेवर सोबत जोडलेले राहा. सहप्रवासी व्हा, वाटसरू व्हा, वारकरी व्हा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.